नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ आणि तुम्हा सर्वांचं आर्टिस्ट कौस्तुभ शेर्लेकर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, मी रिसेंटली काही नवीन स्केचेस ड्रॉ केले आहेत, तर त्यावर मी आज फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर करणार आहे। त्याचप्रमाणे कोणकोणत्या स्केचेस मी ड्रॉ केले आहेत हेही तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आधी तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही जे स्केच काढले आहे ते पूर्णपणे कंप्लीट झाले आहे की नाही। पूर्णपणे कंप्लीट झाल्यास तुम्ही या फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर करू शकता। जर तुमचं स्केच अर्धवट राहिलं असेल आणि तुम्ही फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर केला असेल तर त्यानंतर तुम्ही त्यावर काही खाडाखोड करू शकणार नाही। त्यामुळे आधी खात्री करून घ्या की तुम्ही काढलेलं स्केच जे आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही या फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर करा। मित्रांनो, आपण ज्या ज्या स्केचेस काढतो त्यावर ग्रेफाइट आणि चारकोल असते। त्यावर जर तुम्ही हात फिरवला तर ते तुमच्या हाताला लागेल व ते स्केच खराब होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या स्केचेसना प्रोटेक्ट करण्यासाठी फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर करा। मित्रांनो, मी आता ज्या ज्या स्केचेसवर फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर केला आहे ती तुम्हाला आता दाखवतो। चला मित्रांनो, ही आहेत ती स्केचेस ज्यांच्यावर मी फिक्सेटिव्ह स्प्रेचा वापर केला होता। तुम्हाला जवळून दाखवतो, पाहू शकता। तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। आणि हे जे पहिलं स्केच आहे मित्रांनो ते हेमंत मराठे यांचं आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी बनवलं होतं। त्यांनाही हे स्केच आवडलं होतं। त्यांनी मला फोन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या। मित्रांनो, या स्केचचा जो व्हिडिओ आहे तो मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता। आता जर मित्रांनो तुम्ही या स्केचवर हात फिरवला तर तुम्हाला ग्रेफाइट चारकोल लागणार नाही, कारण हे फिक्सेटिव्ह स्प्रेमुळे हे फिक्स झालेलं आहे। पाहू शकता आपण। मित्रांनो, मी रेखाटलेल्या स्केचेस जर तुम्हाला आवडल्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांसोबत शेअरही करायला विसरू नका। मित्रांनो, फिक्सेटिव्ह स्प्रे मारून झालेला आहे। याची किंमत, याचे फायदे तोटे काय आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।